नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत। सीजेपीच्या आंदोलनामागे परदेशातनं फंडिंग झाल्याचा आरोप सातत्याने सत्ताधाऱ्यांकडनं होतोय। राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही सीजेपीच्या आंदोलनात फॉरेन फंडिंग घेऊन त्याचा चुकीचा वापर झालाय का याची चौकशी सुरू असल्याचं वक्तव्य केलंय। तर याआधी सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपकेंनी फॉरेन फंडिंगच्या आरोपांवरून अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यामुळे जंतर मंतरवरचं आंदोलन निवडलं असलं तरीही उमटणारे राजकीय पडसाद मात्र कायम आहे। सीजेपी असो किंवा इतर कुठल्याही देशातल्या वेगवेगळ्या संघटना, राज्यातल्या वेगवेगळ्या संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी होत असतं आणि त्या फंडिंगचा वापर ते कुठल्या कामाकरिता करतात हे तपासणे अतिशय आवश्यक आहे। मागच्या काळामध्ये आपण जर बघितलं की काही लोकप्रतिनिधींमार्फत अक्कलकुवा, नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथे कार्यरत असलेल्या एका संघटनेला, एका संस्थेला मोठ्या प्रमाणात फॉरेनवरनं फंडिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि चुकीच्या कामांकरिता ते वापरण्यात आलं होतं। पोलीस प्रशासन ईडी मार्फत त्याच्यावर कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने इतर जर का काही अशा संस्था किंवा संघटना फॉरेन फंडिंग घेऊन त्याचा चुकीचा वापर करत असतील तर निश्चितपणे त्याचा त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डरशिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार।